नमस्कार. वाचाल तर वाचाल या सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या एपिसोडला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी तुमच्या सगळ्यांची ऋणी आहे. माझ्या डीएम्स मध्ये काही पुस्तकांचे रेकमेंडेशन्स मला मिळालेले आहेत. सो पुढच्या येणाऱ्या काही एपिसोड्स मध्ये मी तुमच्या आवडीची पुस्तकं नक्की आपल्या चॅनलवर वाचून दाखवत जाईन. पण अजून काही लोकांनी जर मला रेकमेंडेशन्स नसतील दिले तर त्वरित जाऊन माझ्या डीएम्स मध्ये मला रेकमेंडेशन्स द्या, म्हणजे तुमच्याही आवडीची पुस्तकं मी या चॅनलवर वाचत जाईन. तर मागच्या एपिसोड मध्ये आपण वाचत होतो बटाट्याची चाळ. तीच आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. पाहूयात त्या चाळीत नक्की काय किस्से घडतायत ते. त्यासाठी चला माझ्यासोबत पुन्हा एकदा बटाट्याच्या चाळीत. लेखाचं नाव आहे गच्ची कोणाची. वादाला तोंड फुटले ते गच्ची कोणाची या विषयावर, आणि तिन्ही मजल्यातल्या लोकांची रणे माजली ती या विषयावर. ही गच्ची कोणाची आजवर हा जिना बंदच होता, आणि शतकानुशतके चाळीत राहिलेल्या मंडळींना आपल्या चाळीला एक गच्ची आहे याची दादही नव्हती. परंतु नवीन मालक मेंढे पाटील यांनी गच्ची सकट बटाट्याची चाळ भाडेकरूंच्या हवाले केल्याबरोबर गच्ची कोणाची अशा हैराण आरोळ्या चाळीतून रात्री अपरात्री उठू लागल्या. गच्चीवरील आपला हक्क शाबित करण्यासाठी तीनही मजल्यांवरील मिळून 20 त्रिक 60 बिराड्यातील मंडळींनी गच्चीवर तळ ठोकले. नवरे कचेरीला गेले की उन्हा पावसाला न सुमानता बायका मंडळी ते परत येईपर्यंत गच्चीतच बसून राहू लागल्या. संध्याकाळी पुरुष परत आले की खो दिल्यासारखा बायका नवऱ्यांना जागा करून देऊ लागल्या. 24 तास प्रत्येक बिराड्यात कोणी ना कोणीतरी गच्चीत बैठा संप करीत असलेला असे. दुसऱ्या माळ्यावरील लोकांचा दावा, गच्ची आमची, कारण गच्चीत जायचा रस्ता आमच्या गॅलरीतून जातो. भौगोलिक दृष्ट्या गच्ची आमची आहे. तर तळमजल्यावरील भाडेकरू म्हणत, आमच्या भिंतीच्या आधारावर तर सगळे चाळ उभी आहे. तळमजल्यावरील मंडळी जरा सदनांपैकी म्हणजे एक खोलीत बिराड आणि समोरच्या खोलीत दुकान अशा थाटात राहणारी. त्यामुळे त्यांची पुरुष मंडळी तर घरातच. त्यातून तळमजल्यावरील 5 गाळे हा शहा चापसी या मुळशी किराणा मंगलाने दुकानाने व्यापले होते. त्याच्या चाळीतील मांडे वसूल करणारे गृहस्थ रामासईद दुबे उर्फ भैया यांच्याशी संगनमत करून तो सारा तळमजला गिळंकृत करू पाहत होता. त्यामुळे बाकीचे सर्व त्याचे पोट भाडेकरू झाले होते. वास्तविक खुद्द चापशी हा चाळीत कधीच राहत नसे. किंबहुना त्या दुकानाला चापसीचे दुकान म्हणत, पण चापशी कुठला हे नक्की कोणाला माहित नाही. बटाट्याच्या चाळीतला बटाटे हा जसा भूमीतल्या त्रिकोणाप्रमाणे, समजा हा बटाटा आहे अशा अद्यहत्त अवस्थेत असतो, त्याप्रमाणे चापशी हा देखील व्यक्ती नसून अद्यहत्त संस्था होती. तरीही गच्ची ही मालक मेंढे पाटील यांनी केंद्रशासित करावी, अगर स्वतःला भाड्याने द्यावी, म्हणजे धान्य वळवण्यासाठी आपण तिचा वापर करू. त्या निमित्ताने 10-12 मंडळींना कामे मिळेल आणि चाळीच्या आर्थिक अभिवृद्धीत भर पडेल असे त्याचे म्हणणे होते असे कळते. वास्तविक त्या बाबतीत त्याचे म्हणणे कधी कळतच नाही. परंतु भैया रामासाहेब दुबे हाच त्याच्या वतीने बोलायचा. बरे, चापशीच्या गच्चीला विरोध म्हटल्यावर सारा तळमजला उठला. चापशीच्या पोट भाडेकरूंना उजव्या हाताला आत्मू सत्यवान माईन करायचे. सत्यवान मटन प्ले हाऊस ते सदैव चापशीच्या उधारीवर चालते, त्यामुळे तो चूप. वास्तविक आत्मू तोंडाचा जरा चपराच. सदैव अमक्याचा खिमा करी, तमक्याची शागती करी, याशिवाय भाषा नाही. संध्याकाळी दिवे लागलीनंतर शब्द अस्खलित नसले तरी भावना अस्खलित पाहिजे. गच्ची काय यांच्या बापाची, हा ज्यादा बकबक करील कोणी तर गच्ची सकट गच्ची करेल. अरे रे अर्जुना, त्यांना मेला भेजा दे रे. चहाटलात नोकरी करतोस का हजामती करतोस? गच्ची मिळवीन तर नावाचा तुमू, अशी भाषा. पण द्वारकानाथ गुप्ते गच्ची सकट बटाट्याची चाळ दिनाच्या सभेत बोल म्हणून सांगायला गेले. तर गुप्ते शेठ, हे भासना भिसनाचं काम ना आमचं नाही. हा चुका मटण देऊ का बांधून?
म्हणून मुद्दा डावला. आत्मूची ही अवस्था तर त्याच्या उजव्या हाताच्या जगन्नाथ प्लंबरची इससे भी ज्यादा. अरे हाय काय त्या गच्चीत, चाली पाण्याची टाकी आहे 1 फुटकी, चाली प्लंबर शिवाय पाहिजे कशाला गच्ची या लोकांना? हा काय उडी मारून जीव द्यायचाय? असा खुला विरोध. तिसरा, आगास्टिन पर्डार्डो, टेलर्स अँड आउटफिटर्स. आचार्य बाबा बर्वे त्याला ही गच्चीक समस्या समजून द्यायला गेली तर एकदम, काय सांगतोस तू रे मला, असं एकदम अरे तुरेवर आला. वास्तविक पर्डार्डोचा बाबांवर राग होता तो निराळ्या कारणाने. बाबा नुसतं पंचा नेसायचे आणि शाल पांघरायचे, त्यामुळे पर्डार्डो उकडून होता. सगळ्या चाळीचा तो टेलर, पण बाबा त्याच्या बाबतीत वचकून राहण्याचे कारण नव्हते. मात्र चाळीचा तो एकमेव किस्ती, त्यामुळे त्याचे मन आधी वळवले पाहिजे ही बाबांची भूमिका. म्हणून बाबा त्यांना भेटायला गेले. त्यावेळी पर्डार्डो कोणाचा तरी गळा की किसा कापत तोंडात चुटक्याची विडी आणि गळ्यात टेप घालून कामात गडला होता. पर्डार्डोची बायको नवऱ्याच्या फाटक्या बिजारीला ठिगळी जोडत होती आणि मोठा मुलगा पेंद्रू ट्रम्पेटवर किती भयंकर सूर निघू शकतात याची जगाला जाणीव करून देत होता. बाबा परव्याना पर्डार्डोच्या दुकानात शिरताना पाहून सारे आसमंत दचकले. पर्डार्डोच्या दुकानात बाबा बर्वे म्हणजे बासळी बाजात पावशांचे काकू किंवा संस्कृत पाठशाळेत सोखरजी तिर्लोकेकर अगर आखाड्यात एच मंगेशकरराव शिरण्यापैकी होते. खुद्द पर्डार्डो देखील 3 ताड झाला. त्याच्या तोंडातील चुट्ट्याची जुळती विडी समोरच्या पर्डार्डो पडून कॉलर जळाली. पर्डार्डोच्या बायकोच्या पोटात सुई घुसली आणि ती कोकणीत किंचाळली आणि पेद्रू ट्रम्पेट मधून अडाण्याचे सूर निघून गेले. तर अशी ही बटाट्याची चाळ आणि असे ह्यांचे किस्से. आपण पुढचा एक शेवटचा एपिसोड बटाट्याच्या चाळीत जाणार आहोत आणि वाचणार आहोत नक्की काय अजून गमती जमती फुलांनी लिहून ठेवलेल्या आहेत